वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु शारदवलया शुभ्रवस्त्रावृता या वीणावर्दण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करा प्रभृति देवे सदा वंदिता। सामन्पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यपहा। जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाला वंदन करून पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व संतांना नमस्कार करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 101व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आजचा जो सेवेचा भाग आहे भाग क्रमांक 101। आतापर्यंत आपण 100 भाग श्रवण केलेले आहेत आणि आजचा आपला हा जो चिंतनाचा भाग आहे क्रमांक 101 या भागावर आपण चिंतन करणार आहोत। आपण 100व्या भागामध्ये दासबोधातील पहिल्या समासातील पहिल्या दशकातील पहिल्या समासातील 21व्या ओवीवर श्रवण केलं, चिंतन केलं। भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे। त्याच चिंतनाला धरून पुढे पूर्ण ग्रंथ फायल्या विना उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी। ह्या ओवीवर आपण चिंतन करणार आहोत। आपण बघितलं भगवत वचनी अविश्वासे ऐसा कोण पतित असे, भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे। चिंतन करत असताना समर्थाने दाखवून दिलं आपल्याला की बाबा रे, आपला भगवत वचनावर विश्वास पाहिजे आणि जर भगवत वचनावर आपला अविश्वास असेल तर त्याला काय म्हणतात, पतित। पण भगवत वचनावर विश्वास ठेवून जर आपण श्रवण केलं, अंतःकरणपूर्वक जर आपण संतांचं चरित्र श्रवण केलं तर नक्कीच पतित असलेल्या माणसाला सुद्धा त्याच्यामध्ये परिवर्तन करण्याचं काम, त्याच्या विचारामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम संतांचं वाड्मय करत असतात, संतांचा संग करत असतो। ऐसा कोण पतित असे, का तर संतांनी मांडलेले संतांचे ग्रंथ म्हटल्यानंतर, संतांचं वाड्मय म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये विशेष करून भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे अशा प्रकारे समर्थांनी मांडलेले आहे। जर संतांच्या ग्रंथामध्ये भगवत वाक्या विरहित जर दुसरं काही नाही आहे, भगवत वाक्याचंच वर्णन, भगवत वाक्याचंच निरूपण आणि भगवत वाक्याचंच जर चिंतन त्या ग्रंथांमध्ये केलेलं आहे, तर मग आपण काय केलं पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि विश्वास ठेवून आपण त्या पद्धतीने तो परमार्थ केला पाहिजे। अन्यथा जर अर्धवट श्रवण करून अर्धवट पाहून आपण जर त्याला दूषण देत असू, संध्या मत्सर त्या ग्रंथांविषयी जर अज्ञान आपल्याकडे असेल, त्या चरित्राविषयी संतांविषयी अज्ञान जर आपल्याकडे असेल, तर संतांनी पुढच्या ओळीमध्ये स्पष्ट मांडलेलं आहे, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी। अर्थातच आपण पूर्ण ग्रंथ पाहिला हवा। पूर्ण ग्रंथ न पाहता जर आपण अर्धवटरित्या श्रवण केलं, अर्धवटरित्या जर ग्रंथ अनुभवले तर काही कळणार नाही, आपल्याला काहीही कळणार नाही। म्हणून
कुठलीही गोष्ट आपण पूर्ण पाहायला पाहिजे. कुठलीही गोष्ट बघा, संतांनी असं का मांडलेलं आहे की पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना ओगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. कारण संतांना माहिती आहे, जर माणसाने पूर्ण ग्रंथ जर बघितला नाही, पूर्ण ग्रंथ जर श्रवण केलं नाही आणि अर्धवट जर श्रवण केलं, तर अर्धवट श्रवणाने काय होते, माणसाची हानी होते. मनुष्य नको ते घेऊन मग पळतोय, नको ते घेऊन मग भरंगळत असतोय. म्हणून अर्धवट नको. एखाद्या वेळेला एखादा दृष्टांत सांगत असताना, एखाद्या दृष्टांताचं वर्णन करत असताना जर तो दृष्टांत आपण अर्धवट श्रवण केला, पहिला अर्धा किंवा नंतरचा अर्धा, तर अगोदर काय घडलेलं आहे ते आपल्याला कळत नसतंय. मग आपण नंतरचं घेऊन पळतोय. मग नंतर जे काही त्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं असतंय, बरे किंवा वाईट, मग तेच आपण मनामध्ये ठेवत असतो आणि त्याच पद्धतीने आपण राहण्याचा, वागण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच्याने नेमकं होतंय काय, एक तर आपल्या विचारामध्ये परिवर्तन घडतंय, अन्यथा आपण एखाद्या विषयाला, विकाराला, एखाद्या वासनेला बळी पडतोय. म्हणून संतांनी मांडलेलं आहे, म्हणून संतांनी सांगितलेलं आहे की पूर्ण बघितलं पाहिजे आपण. कुठलीही गोष्ट जर आपण पूर्ण बघितली नाही तर माणसाची हानी होते. हे अनेक उदाहरण आहेत आपल्याकडे, अनेक प्रकारचे अनुभव आहेत आपल्याला, की जर आपण पूर्ण बघितलं नाही, पूर्ण ग्रंथाचा जर अभ्यास केला नाही, एखादी गोष्ट संसार प्रपंचामध्ये सुद्धा जर पूर्ण बघितली नाही, पूर्ण अनुभवली नाही, तर तिथे सुद्धा आपली हानी आहे किंवा आपल्याकडून काहीतरी विपरीत घडत आहे. म्हणून संतांना हे मांडावं लागलेलं आहे. संसार करत असताना सुद्धा जर आपण आपल्या घरामध्ये काही गोष्टी घडत असतात, त्या अर्धवट ऐकून किंवा अर्धवट बघून त्याच्यावर निर्णय घ्यायचे नसतात. आणि त्या अर्धवट ऐकून किंवा अर्धवट बघून जर समजा निर्णय घेतले जातात, तर मग ते निर्णय चुकीचे होतात. काही वेळेला ते निर्णय हानिकारक होतात. म्हणून कुठलीही गोष्ट असू द्या, आपण आपल्या घरात राहत असताना, आपल्या संसारात असताना, आपल्या प्रपंचात असताना, आपल्या व्यापार व्यवसायामध्ये असताना, कुठल्याही गोष्टीमध्ये कुठेही असू द्या, आपण जी वस्तुस्थिती आपल्या समोर उभी आहे ती पूर्ण बघा. एखादी गोष्ट आपल्याला माहिती झालेली आहे, एखादी गोष्ट आपल्या कानावर आलेली आहे, एखादा विषय आपल्या कानावर आलेला आहे, आपल्या घरातल्या विषयी, आपल्या घरच्या विषयी एखादा विषय आपल्या कानावर आलेला आहे, खरंय की खोटं आहे पूर्ण पाहावं. अन्यथा काय होतंय, माणसाची हानी होते आणि मग मनुष्य नको त्या परिस्थितीमध्ये, नको त्या परिस्थितीमध्ये येऊन आणि मग माणसाची हीनदीन अवस्था होते. असे बरेच उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात की अर्धवट माहिती घेतली आणि अर्धवट माहिती घेऊन तो त्याच्या घरामध्ये नको तशा प्रकारे राहायला लागला, नको तशा प्रकारे वागायला लागला. जसं पाहिजे तसं न वागल्यामुळे, तो विषय त्याने मनात ठेवून त्या पद्धतीचं आचरण केल्यामुळे आणि मग संसाराची हानी होते, घराची वाट लागते, घरामध्ये सुख शांती समाधान जे हवं असतंय ते राहत नाही. त्याला कारण काय, अर्धवट ऐकून काहीतरी मनामध्ये एखादा विषय घर करून जातो. म्हणून कुठलीही गोष्ट पूर्ण पाहणे गरजेचे असते. अन्यथा समोरचं दृश्य पाहून जर आपण तर्क वितर्क करायला लागलो, तर आपल्याला ज्या पद्धतीने दृश्य दिसतंय त्याच पद्धतीने ते असेल असं नाही. ज्या पद्धतीने आपल्याला समोरचं दृश्य दिसतंय तसंच असेल असं नाही. असे अनेक प्रकार असतात. समोर दोघे जण आपण पाहतोय, अगदी जवळ जवळ राहून अगदी ते चर्चा करत असतात, बोलत असतात, एकमेकाकडे पाहून हसत असतात, एकमेकाच्या अगदी जवळ जात असतात, पण त्यांना पाहणारा समोरचा माणूस तर्कवितर्क करत असतो. काही आहे का यांना, एवढी गर्दी आहे, भरलेला बाजार आहे,
आणि अशा प्रकारे त्या बाजारामध्ये यांचे असे चाळे हे ते, आणि मग नको ते विचार त्याच्या मनामध्ये येत असतात, नको नको ती कल्पना तो करत असतो त्या समोर असलेल्या दोन माणसांविषयी किंवा एक स्त्री पुरुष असते त्यांच्याविषयी. आणि मग काही काळ, कितीतरी वेळ त्याने तर्क वितर्क केल्यानंतर त्याला कळतंय की अरे ते सख्खे भाऊ बहीण आहेत, आणि ते सख्खे भाऊ बहीण अगदी आनंदामध्ये त्या ठिकाणी बाता सांगत असतात किंवा एकमेकाच्या ज्या काही गोष्टी असतात, हितगुज असतात, त्या एकमेकांना सांगत असतात आणि त्याच्याने ते आनंद तिथे ते व्यक्त करत असतात. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकार आहेत. समोरची परिस्थिती पाहून अर्धवट आणि त्याच्यावरच तेच आपण घेऊन बसायचं. मग बघा ना, संत चरित्र सुद्धा काही वाचलं अर्धवट ना की मनुष्य तेच घेऊन राहतोय, आणि मग तेच घेऊन राहिल्यानंतर त्याच्याकडे काय होतंय, नको तसे विचार येतात. मग संतांनी असं का केलं, अरे पण ते त्यांना का करावं लागलं, हा विचार आपण केला का, म्हणजे लगेच आक्षेप घेतोय तो संतांवर, संत चरित्रावर आक्षेप घेतोय, संतांच्या कार्यावर आक्षेप घेतोय. म्हणून समर्थ म्हणतात की बाबा रे पूर्ण बघ. समर्थांविषयी म्हणणारे आहेत, लग्नातून पळून गेले, सावधान म्हणताच. अरे पण सावधान म्हणताच ते सावध झाले की या कलियुगामध्ये कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत, त्यांच्यासाठी मला दासबोध लिहून ठेवायला लागणार आहे, आणि मग तो दासबोधाचा अभ्यास केल्यानंतर मग ते उद्ध्वस्त झालेले संसार उत्तम होणार आहेत त्या दासबोधाच्या अभ्यासातून. कलियुगामध्ये मनुष्य भरेंगळणार आहे, त्याला ह्या ग्रंथाची आवश्यकता पडणार आहे, गरज लागणार आहे, या विचारांची गरज लागणार आहे, या निरूपणाची गरज लागणार आहे. हा पुढचा विचार जाणून आणि मग तो घेतलेला निर्णय असो. त्यांच्या चरित्राचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळेल. कुठलेही संत म्हणावं, कोणतेही संत म्हणावं, संत तुकाराम महाराजांविषयी सुद्धा, जगद्गुरु तुकाराम महाराजांविषयी सुद्धा माणसाकडे काहीतरी एक वेगळा विषय येतो, एक वेगळा विचार येतो. संतांविषयी जर आपल्या पिंडामध्ये असे वेगळे विचार येत असतील तर आपले विचार किती खालच्या लेवलचे आहेत हे आपण विचार केला पाहिजे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, जगाचा उद्धार करण्यासाठी प्रत्यक्षात परब्रह्माचा अवतार म्हणून आपण आरतीमध्ये म्हणतोय, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. मौली ज्ञानोबांच्या आरतीमध्ये येते पांडुरंगाचा अवतार पांडुरंग फक्त नाम ठेविले ज्ञानी. असंच प्रत्येक संतांचं आहे. प्रत्येक संतांच्या अवताराविषयी हीच माहिती आहे आणि ह्याच पद्धतीचं आहे. त्यांचं येणंच त्याच्यासाठी आहे, जगाच्या कल्याणासाठी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं तर धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्त जना अंब ऋषीसाठी जन्म सोशिलेले दुष्ट निंदिलेले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. कशासाठी यावं लागतंय, कशासाठी त्यांचा अवतार आहे? धर्म रक्षाया अवतार घेशी, रक्षावया अवतार घेशी. आणि एवढंच नाही, आपुल्या पालिसी भक्त जना, ह्यासाठी संत येत असतात, ह्यासाठी संतांना यावं लागत असतं. म्हणून समर्थांनी ही जी ओवी मांडलेली की नाही, पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना, ही ओवी मांडलेली याच्यासाठी की समर्थाने सांगितलेलं आहे केवळ पहिला समास श्रवण करून किंवा केवळ पहिल्या समासाच्या 21 ओव्याच श्रवण करून तुम्ही अर्धवट ग्रंथ सोडू नका. तर हा ग्रंथ तुम्ही पूर्ण पहा
आणि पूर्ण बघितल्यानंतर जी प्रचिती येईल, जी आत्मप्रचिती येईल ना, त्या आत्मप्रचितीने परमार्थ करा. पण केवळ ग्रंथापुरतच मर्यादित तिथे निरूपण नाहीये. केवळ ग्रंथासाठीच ती ओवी समर्थांनी मांडलेली असं नाहीये. एक परमार्थिक दृष्टिकोनातून जर किंवा परमार्थिक दृष्टीने जर आपण पाहायला गेलो तर संतांचं चरित्र, संतांचं वाङ्मय, देवाचं कार्य, देव, परमार्थ, अध्यात्म, भक्ती या सगळ्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपण पूर्ण बघितल्या पाहिजेत. जर पूर्ण बघितल्या तर आपल्याला कळेल सत्य काय आणि असत्य काय. आहे की नाही? अर्थातच ग्रंथाविषयी तर समर्थांनी मांडलेला आहे. आपण प्रश्न केलेला आहे पहिल्या ओळीमध्ये, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलले जी यथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, काय बोलले जी येथ. ते आतापर्यंत सांगितलं समर्थांनी. आतापर्यंतच्या ज्या काही ओव्या आहेत त्या ओव्यांमध्ये अशा प्रकारचं सगळं काही सांगितलेलं आहे की या ग्रंथामध्ये कशा कशा प्रकारचं ज्ञान, कशा कशा प्रकारचे पुढचे समास, कशा कशा प्रकारचे पुढचे दशक मांडलेले आहेत हे सगळं सांगितले. पण हे सांगत असताना समर्थ म्हणतात की हे सर्व बघा, ह्या सगळ्या दशकांचा, या सगळ्या समासांचा अभ्यास करा. का? जर पूर्ण अभ्यास केला तर आपल्याला पूर्ण संतांचं चरित्र आणि संतांचं महात्म्य आपल्याला कळणार आहे. संतांच्या अवताराची पूर्ण ओळख आपल्याला होणार आहे, पूर्ण अवताराची. अन्यथा काय होईल, आपल्याकडे भ्रम निर्माण होईल. जर अर्धवट आपण बघितलं तर भ्रम निर्माण होईल. त्या भ्रमातून आपल्याकडे काय होईल तर नाना प्रकारचे संदेह येतील, नाना प्रकारच्या शंका येतील, आशंका येतील. त्या येऊ नयेत म्हणून कुठलाही ग्रंथ आपण पूर्ण बघितला पाहिजे. समोरचं दृश्य पाहून तर्क वितर्क करणं चुकीचं आहे. ज्या वेळेला एका रस्त्याच्या कडेला एक झाड होतं, त्या झाडाला मस्त की सावली पार बांधलेला होता आणि त्या पारावर चौघे जण गप्पा मारत बसलेले. सावलीला, झाडाच्या सावलीला, त्या पारावर चौघे जण असे गप्पा मारत बसलेले. समोरून रस्त्यामध्ये येणारा एक माणूस बघितला त्यांनी. तो असा लंगडत लंगडत एक पाय घासत घासत असा आला होता. समोर त्याला बघितल्यानंतर यांचे तर्क वितर्क चालू झाले. त्याच्याकडे बघितल्यानंतर यांची चर्चा सुरुवात झाली. एक म्हणतोय, बघ तो लंगडत आलेला आहे, त्याच्या पायाला काहीतरी लागलेलं असावं. एकच पायामध्ये लंगडतोय म्हटल्यानंतर त्याच्या पायाला काहीतरी लागलेलं असावं. दुसरा म्हणतोय, बहुतेक ठेच लागलेली असावी, पायाला, अंगठ्याला ठेच लागलेली असावी म्हणून तो असं लंगडतोय. तिसरा म्हणतोय, नाही नाही, तो त्या पायामध्ये अपंगच आहे. ठेच लागलेला मनुष्य असा लंगडेल का? अपंगच आहे तो त्या पायामध्ये. म्हणजे तो मनुष्य त्या रस्त्यातून त्या झाडाच्या जवळूनच येणार होता. तो जसा जसा त्यांच्याकडे येतोय तसं तसं यांची चर्चा, एक म्हणतोय त्याच्या ठेच लागलेली आहे, एक म्हणतोय नाही तो अपंगच आहे, एक म्हणतोय त्याच्या पायाला काहीतरी लागलेलं आहे, काहीतरी दुखापत झालेली आहे. अशा प्रकारच्या चर्चा चालू होत्या. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष तो मनुष्य त्यांच्या जवळ येऊन आणि सावलीला त्या पारावर बाजूला बसला, तेव्हा त्यांनी विचारलं की म्हणे, का हो तुम्ही, एक म्हणतो अपंग आहात का, एक म्हणतो काय ठेच लागले का, एक म्हणतो काय पायाला तुमच्या दुखापत झाले का, मग असे लंगडत का आले? तेवढ्यात तो म्हणाला, अहो माझी चप्पल तुटली ना, समोर तुम्ही बसलेल्या झाडाची सावली बघितली, म्हटलं चला तिथपर्यंत आपला हळूहळू हळूहळू जावा, कारण उन्हाचा कडाका आहे, खाली जमीन तापलेली आहे,
पाय भाजण्यापेक्षा सावलीत जाऊन ती चप्पल दुरुस्त करावी. ह्यांचे तर्कवितर्क वेगळेच आणि प्रत्यक्ष दृश्य वेगळं. हीच परिस्थिती आज माणसाची. आपल्या घरात काय चाललंय ना ह्याच्याकडे लक्ष कमी. शेजारच्यांचा आवाज का बंद आहे म्हणजे त्यांच्या आवाजाकडे याचं लक्ष. आणि कदाचित जर काही आवाज झाला की मग इकडे चर्चेला उधाण. असं झालं असेल, तसं झालं असेल, हे झालं असेल, त्यांचं नेहमीच आहे, त्यांचं पटत नाही. अरे काही असू दे ना, तुला ना सत्य काय ते माहिती आहे का? आवाज कसला आहे ते माहिती आहे का? बरं कशासाठी काय चाललंय ते नक्की भांडतायत की मुद्दाम होणं काहीतरी त्यांचं अगदी टिंगल मस्करी चाललेली आहे किंवा अजून काय म्हणतात मजा चाललेली आहे काय? उगीच तर्क वितर्क करून कसा पाप गोळा करायचा आहे माणसाला पक्क माहिती. म्हणून संतांनी मांडलेला आहे ह्या ग्रंथाच्या ओवीच्या आधारे. ग्रंथ तर पूर्ण पहाच पहा, पण आपल्या संसार प्रपंचात कार्य करत असताना प्रत्येक गोष्ट पूर्ण बघितल्याशिवाय, पूर्ण तिचा अभ्यास केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा नाही. अन्यथा जर आपण अर्धवट एखादी गोष्ट बघून जर निर्णय घेतला तर तो निर्णय चुकीचा ठरला जातो. फोनवर नवरा बोलतोय, बाजूला जाऊन बोलतोय, अजून काय 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 काय, मग त्या महिलेच्या मनामध्ये नको 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 ते विचार मनामध्ये येतात. कोणाशी बोलत असतील, काय बोलत असतील, कोणाचा फोन असेल, नेहमीच बाहेर जातात, बाहेरच जाऊन काय बोलायला पाहिजे का? घरात बोलता येत नाही का? केवळ अगदी जर पाहायला गेलं तर काही नसतंय त्या गोष्टीमध्ये तथ्य. कुठेतरी एखादा ऑफिसवरून त्याचा फोन असेल किंवा बहिणीचा फोन असेल अजून, पण तर्क वितर्क आणि त्या तर्क वितर्काला उदाहरण कसं येतंय बघा. अशा प्रकारच्या काही गोष्टी मनामध्ये आल्या ना, जर पूर्ण नाही बघितलं ना तर मग अर्धवट गोष्ट घेऊन त्याच मनामध्ये जर तेच चिंतन करत बसलो, तेच जर चिंता करत बसलो तर ते मन सुद्धा नको नको ते विचार मनामध्ये आणते, अंतःकरणामध्ये आणते. अशा वेळेला त्या मनाकडे नको नको त्या प्रकारचे विचार येत असतात. आणि मग छोट्याशा गोष्टीवरून, अगदीच लहानशी गोष्ट असते, पण त्या लहानशा गोष्टीवरून घटस्फोटापर्यंत विषय जातो. आणि मग ज्या वेळेला तिथपर्यंत विषय जातो त्या वेळेला मध्यस्थी कोणीतरी करतंय आणि मग दोघांच्या चुक्या दोघांना एकमेकांना निदर्शनास आणून देतात. त्यावेळेला ते बोलतात अरे माझाही गैरसमज झालेला, आणि समोरची ती व्यक्ती पण बोलते अरे माझाही गैरसमज झालेला. आणि एका गैरसमजेमुळे आयुष्याचा संसार मनुष्य उद्ध्वस्त करायला निघतो एका गैरसमजामुळे. आणि गैरसमज असे असतात की माणसाला आयुष्यातून उठवतात. म्हणून संत सांगत असतात की कुठल्याही गोष्टीमध्ये, परमार्थातही संसारातही प्रत्येक कुठल्याही गोष्टीमध्ये विश्वास निर्माण करायला आपल्याला खूप वेळ लागतो, खूप दिवस लागतात. सहज बसत नाही विश्वास. परमार्थात सुद्धा सहज बसत नाही विश्वास, सहज नाही. अनेक 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 वेळा त्या विचारांची हॅमरिंग केली मनावर, अनेक वेळा त्या सत्याची ओळख करून दिली, अनेक वेळा ते निरूपण मांडलं की मग कुठेतरी विश्वास बसत जातो माणसाचा. मग तो विश्वास ठेवतो. तसंच संसारात सुद्धा आहे, तो विश्वास निर्माण करायला कितीतरी दिवस जातात, कितीतरी वर्ष जातात काहींना, पण त्या विश्वासाला तडा जायला मात्र वेळ लागत नाही.
जरा मनाविरुद्ध एखादी गोष्ट समोरची घडते असं वाटलं आणि पूर्ण जर शहानिशा केली नाही त्या गोष्टीची, पूर्ण जर बघितलं नाही काय खरं काय खोटं त्याचा जर अभ्यास केला नाही, तर एवढ्या वर्षाच्या असणाऱ्या विश्वासाला तडा जायला क्षण पण लागत नाही. खूप काही आपल्याला चिंतन करायचं या गोष्टीवर. पूर्ण ग्रंथ पाहिल्या विना उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी. खूप खूप चिंतन आहे. अर्थातच ज्या पद्धतीने आपण चिंतन करतोय की नाही, ग्रंथ जर हा नरदेह म्हणून आपण सुरुवातीपासून आतापर्यंत जर पाहत आलोय, तर मग समर्थाने तिथेही आपल्याला पाहायला सांगितलंय. याचं चिंतन आपण करणारच आहोत पुढच्या भागामध्ये. पण तत्पूर्वी समर्थांना सांगायचं आहे की बाबा रे, जे संतांचं वाड्मय आहे ते अर्धवट सोडू नका. संसार कधी मनुष्य अर्धवट सोडतो का हो? पार सगळं जातंय तरी मनुष्य संसार सोडायला मागत नाही. म्हणून संत सांगतात, घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाणा, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना. जो मनुष्य शेवटच्या श्वासापर्यंत त्या संसाराला चिटकून बसतोय, सोडायला मागत नाही, जायची वेळ झाली, त्याला माहिती आता माझी अगदीच कमी वेळ राहिलेली आहे, कमी दिवस नाही, कमी वेळ राहिलेली आहे, अशा वेळी पण तो देवाचं नामस्मरण करायला मागत नाही, तो संसाराच्याच गोष्टी सांगत असतो, तो संसाराविषयीच बोलत असतो. आणि म्हणून त्या ठिकाणी जाणीव निर्माण करून देण्यासाठी संतांनी मांडलेली आहे, बाबा रे, घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतोय. मग कशाला अपूर्ण बघतो, जरा पूर्ण बघ ना. आयुष्याचा नाश होतोय रामकारे म्हणा ना. जे पूर्ण आहे, जे पूर्ण ब्रह्म आहे, जे पूर्णत्वाकडे घेऊन जातंय ते पूर्ण, आणि तो पूर्ण अभ्यास आपण केला पाहिजे नक्कीच. म्हणून संतांचे चरित्र, संतांचं ग्रंथ हे आपण पूर्ण बघितलं पाहिजे, अर्धवट बघता कामा नये. जर अर्धवट बघितले तर मग शेवटी आपल्याकडे भ्रम निर्माण होणार, आशंका पिंडामध्ये येणार, संदेह पिंडामध्ये येणार, त्या येऊ नयेत. म्हणून संतांचं चरित्र सुद्धा पूर्ण श्रवण करावं, पूर्ण बघावं. अर्धवट माहिती घेऊन आणि काहीतरी समाजामध्ये संतांविषयी वेडं वाकडं बोलू नये. हो, संतांविषयी वेडं वाकडं बोलणाऱ्यांनी एवढं तरी लक्षात ठेवावं, एवढं तरी स्मरणात ठेवावं, किंवा स्वतःचा स्वतः अभ्यास करावा. त्यांनी काय कार्य केलं, किती महान कार्य केलं. आज त्यांच्या वाड्मयावर, त्यांनी ठेवलेल्या वाड्मयावर, त्यांनी ठेवलेल्या ग्रंथांवर आज कित्येक लोक उत्तम मार्गाला लागलेली आहेत. कित्येक करोडो लोक उत्तम मार्गाला लागलेली आहेत. अनेक पंथातून, पंथ वेगवेगळे असतील असोत, ग्रंथ वेगवेगळे असतील, संत नावाने वेगवेगळे असतील, पण कार्य तर त्यांचं एकच आहे ना. धर्मरक्षावया अवतार घेसी आपल्या पालिसी भक्त जना. हे कार्य ते करतायत ना. त्यांच्या ह्या वाड्मयातून, त्यांच्या ह्या ग्रंथातून कित्येक करोडो लोक उत्तम मार्गाला लागलेली आहेत ना. एवढा तरी विचार करावा ना. मग त्या संतांविषयी का आपण अद्वैत बोलावं. म्हणून जर संदेह असेल, जर भ्रम असेल, तर बाबा रे, तो भ्रमाचं निरसन करण्याचं काम पण संतच करतात. आणि भ्रम म्हणजे काय, भ्रमाची ओळख करून दिलेली आहे समर्थाने या दासबोधामध्ये करून दिलेली आहे. भ्रमेन हम भ्रमेन त्वम भ्रमेन उपासका जना भ्रमेण ईश्वर भावत्वम भ्रममूलमिदम जगत. एकदा माणसाकडे भ्रम निर्माण झाला ना की माणसाची परिस्थिती, माणसाची स्थिती काय निर्माण होते, मनुष्य काय स्थितीला प्राप्त होतो, कशा प्रकारची परिस्थिती त्याच्याकडे निर्माण होते. म्हणून संतांचं जे चरित्र आहे, संतांचं जे वाड्मय आहे, ते आपण पूर्ण पाहावं. आणि पूर्ण जर बघितलं तर आपल्याला कळेल की संतांचं कार्य किती महान आहे.
संतांचा अवतार कशासाठी आहे, संत कशासाठी आलेले आहेत, संतांनी आल्यानंतर काय कार्य केलेलं आहे याची ओळख आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अखंड आपण त्या संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि ह्याच ओवीवर पुढे अनेक प्रकारचं चिंतन आपल्याला करायचं आहे. ते चिंतन आपण पुढच्या भाग क्रमांक 102 ह्या भागामध्ये आपण करणार आहोत. तत्पूर्वी झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करून आजच्या या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.